रमा, आनंदी, राघव, मी तुला सांगते की मी का परत आले ते. मला आनंदीकडून आधीच कळलंय तू आल्याचं. ज्या गोष्टीची मला भीती होती शेवटी तेच घडलंय. कुठल्या गोष्टीची? तू मला दिसू लागणं, माझ्या आयुष्यात तू पुन्हा येणं. हे बघ रमा, माझा तुला निरोप देऊन झालाय. तुझ्याबद्दल माझ्या मनात ज्या काही भावना होत्या त्या सगळ्या भावना मी संपवल्यात. तुझं माझ्या समोर येण्याने त्यात काहीच बदल होणार नाहीये. तुला माझ्यासाठी काय वाटावं, मी तुझा विचार करावा म्हणून मी इथे आले नाहीये. मग काय कारण आहे सांग, का आलीस? आधी तू फक्त आनंदीला दिसत होतीस, आता आनंदी तुझी जागा घेते म्हटल्यानंतर तू मला दिसायला लागलेस, असाच अर्थ होतो ना याचा. नाही हे राघव, बघ रमा, माझं आनंदीवर खूप प्रेम आहे. आम्हा दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. मी असं नाही म्हणणार की आनंदीने तुझी जागा घेतली, पण आता आनंदी माझ्या आयुष्यात आहे. माणूस इतका कुडकुडतोय का? आजारी आहे का? बरं वाटत नसेल ना तर दवाखान्यात घेऊन जायला लागेल. तुम्ही तुम्ही काय माझी परीक्षा पाहताय का? हो, पाहत होतो जादूने ठणठणीत बरं करतेस की काय. मी फक्त चादर नीट करत होते, काय कोणाचं आयुष्य बदलून नव्हतं टाकणार. कशासाठी? समजा इथे एखादा माणूस असाच कुडकुडत असता आणि त्याचं मरण लिहिलेलं असतं आणि तुझ्या या जादूमुळे तो वाचला असता तर यमदेवाची फेरी वाया गेली असती. मला असं वाटत होतं की कोणाला तरी बरं नाहीये म्हणून माणुसकीच्या नात्यानं मदत करायला आले होते. तुमच्यासारखी क्रूर हृदयाची नाहीये. माझ्या मुलीला नापास केलं तुम्ही. मुळात माणुसकी दाखवायला तू आता माणूस म्हणून राहिलेलीच नाहीयेस, भूत आहेस तू. तुम्हाला माणसांबद्दल काही वाटत नाही आणि भूतांबद्दल पण काही वाटत नाही. थांब थांब थांब, मी देवाचा अनुयायी आहे. तू म्हणजे मी एखादा राक्षस असल्यासारखंच मला बोलतेस. हो, पण राक्षसापेक्षाही दगड हृदय तुमचं. माझ्या लहान मुलीला नापास केलं तुम्ही. हा, मी केलं नापास, पण ती तुझी शिक्षा नाहीये. ही माझी शिक्षा नाहीये तर मग तिला का फेल केलं? जादू करायची नव्हती. तुम्ही असं हे जादू करून मुलांना पास करणार आहात का? मुलांनी त्यांच्या स्वकष्टावर पास व्हावं. आणि हो, मुळात ती तुझी शिक्षा नाहीये. तुझ्या नवऱ्याला तू दिसू लागलीस ही तुझी शिक्षा आहे. हे मी काही मुद्दाम नाही केलंय. असं मनात आलं माझ्या आणि मी केलं असं नाही होऊ शकत आनंदी. म्हणजे मला जादू येते पण असं एकदम मी राघवच्या समोर नाही येऊ शकत. मग काल हे सगळं कसं काय झालं बरं? आता हिला कसं सांगू मलाच कळलं नाहीये. आणि चित्रगुप्त महाराजांबद्दल हिला कसं सांगणार? रमाताई, तुम्ही ठरवलं तर कोणालाही दिसू शकता? नाही, तसं नाही आनंदी. आता कसं समजावून सांगू तुला? हे बघ, असं समज की
माझ्या हातून एक मोठी चूक झालीये, त्याची शिक्षा म्हणून मी राघवला दिसायला लागले. नाही नाही, चूक शिक्षा हे काही मला काही कळत पण नाहीये. पण तुमच्या दोघांची इतक्या वर्षानंतर भेट झाली ना रमाताई, तर मला असं वाटत होतं की आनंदी, हा काही माझ्यासाठी आनंदाचा क्षण नाहीये. असं का वाटतंय तुम्हाला? अहो फक्त तुम्हीच बघू शकत होतात ह्यांना तुम्ही थोडी दिसत होता. आता हे तुम्हाला बघू शकता इतक्या वर्षानंतर. त्यांना असं झालं असेल ना की माझ्या रमाला मी बघू शकतोय, अशी शाश्वती मिळाली असणार आहे की माझी रमा इथेच आहे, ह्या घरात, ह्या जगात आहे ती. बरं वाटतं असणार आहे त्यांना. म्हणजे काल जे काही झालं त्याचा काय परिणाम होईल हे मला नाही माहिती, पण कालचा क्षण तुमच्या दोघांसाठी खूप मोठा होता रमाताई. आनंदी, मी प्रॉमिस करते, राघवनी मला बघितलं याचा तुमच्या नात्यावरती काहीही वाईट परिणाम होणार नाही. काय करतेस? काही मदत करू का? तुम्हाला काय ती शिक्षा वगैरे होते ना म्हणे? नको. अगं तसं काही नाही ग, मी इथे तुला मदत करण्यासाठीच तर आले. काय मदत करणार? अहो ही रोजची कामं आहेत माझी. म्हणजे रमाताई बघ कशी आहे, कडक वाटतंय जरा. हो का? मी मऊ करून देते. ओ थांबा, मी करेन माझी कामं. ठीक आहे, चालू दे तुझं, मी आलेच. ते आज मला उठायला जरा उशीर झाला, नाश्ता तयार नाही अजून. अहो तुमची कॉफी पण नाही बनवली. पटकन बनवू कॉफी? नाही आनंदी, चहा चालेल, काही हरकत नाही. ठीक आहे. तू तुझ्या कामांमध्ये तिची मदत घेत नाहीयेस, ते महत्वाचं. छान झालाय चहा. आय मीन हो. बाहेर जाताना हटकन लावू नये. तुला किती वेळा सांगितलंय का? काय बाई आजकालच्या सुना, घरात नवीन नवरी आली. हा छळवाद नुसता सासूचा. किती टोचून टोचून बोलते सासूला. अगं जरा तर नीट बोल. या अशा माणसाशी ना असंच वागायला पाहिजे. कशी वागते ती, कशी बोलतेय? सुने म्हणून काय झालं? बरोबर अद्दल घडवली. आता न- आनंदी, हे काय सगळं चाललंय? तिचं का जादू वगैरे करून दाखवते? सर्कस आहे का? आईच्या समोर आलं तर? किंवा माझ्या आईने बघितलं तुमच्या हातात अचानक ग्लास आला ते. आईने बघितलं नाही, पण कधी ना कधी तर कळणारच आहे की रमा आता आलेली आहे. मग काय करायचं आपण? आणि हिला सगळे हे जादू येतात, ते हे दाखवायला आली आहे का ती? मला नाही माहिती, पण म्हणजे माझी मदत करायला आल्यात त्या, माझा त्रास कमी करायला आल्यात त्या इथे, हे नक्की माहितीये. आनंदी, अगं तुझा त्रास कमी करते पण माझा त्रास वाढवते ना ती. काय तर म्हणे मी चिंगीची काळजी घेत नाही व्यवस्थित. 9 वर्ष झाली चिंगीला मी एकट्याने सांभाळत आलोय ना. ही गेली होती अर्ध्यावर सोडून. खूप आठवण आली होती रमाची तेव्हा. चिंगी रडायची सारखी, आणि जेव्हा चिंगी आई आई म्हणायला लागली होती ना, मला रमाची खूप आठवण आली होती. पण मी तरी सुद्धा कसं बसं मी चिंगीला एकट्याने वाढवला. ही बघत होती ना, बघितलं ना तिने, आणि तरी सुद्धा आता येऊन मला शिकवते ही. नाही आनंदी, हे जी काय ती आली आहे ना, ती तुझा त्रास कमी करण्यासाठी म्हणून म्हणते खरं, पण ती नेमकं कशासाठी आली आहे ना हे कळायलाच पाहिजे.